शुभ असते हा विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय। प्रत्येक मान्यवरांचा विहित सन्मान केला जातोय। अनेक मान्यवरांची उपस्थिती मागच्या 4 दिवसात सातत्याने या मान्यवरांनी आम्हाला अतिशय चांगला सपोर्ट दिलाय। अजिंक्यची ही 40 वर्षांची परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीने अबाधित आहे। मॅच सुरू करा सर। ओ टू यू मिस्टर निशांत पाटील। थँक्यू। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती मनीष तारवी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, परंतु स्ट्रायकिंग एंडला कुणाल या फलंदाजाला तुम्ही पाहताय। 2 षटकांचा सामना, दोन्ही संघाने आतापर्यंत जिंकलेले सर्व सामने ससे हरणांचे शिकार होते, परंतु दोन्ही वाघ एकमेकांच्या विरोधात खेळताना या फायनलच्या मॅचमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाज पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय। आइए जनाब, आपका भी स्वागत है, स्वैग से करेंगे स्वागत, वेलकम। ठोकलाय षटकार कुणाल तडियाल या फलंदाजाने आणि या षटकारानं या मालिकेमध्ये 100 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरलाय कुणाल। अप्रतिम कुणाल तडियाल, सुपर। आमच्या एकूणच मान्यवर कक्षामध्ये आपण बघतोय रोहन कुंजवारी पाटील सुद्धा उपस्थित आहे। 29 तारीख आणि रोहन यांचं देखील एक समीकरण आहे। मागच्या वर्षीची JPL कोण विसरेल, त्यांच्या विहानं सुपर किंगनं जिंकली होती। अगदी 29 ते 31 मार्च दरम्यान झालेली ती स्पर्धा। रोहनचं देखील स्वागत आहे। अजिंक्यचा हा देखील एक अविभाज्य घटक। यावेळेला फटका आपण बघतो ऑन साइडला टर्न केलाय, 4 धावा चूक झाली आणि तिथून या 4 धावा पहिल्या 2 चेंडूवर निशांत अगदी तडाखा पाहायला मिळतोय। जबरदस्त बॅटिंग इथे जर पाहिलं तर लोअर फुल टच चेंडू होता, आडव्या बॅटनं चेंडूला टर्न केला, मिड विकेट रिजनला फिल्डर होते आणि त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय। कमालीची बॅटिंग कुणाल तडियाल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती। आश्वासक सुरुवात या मॅच मध्ये सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड या संघाने केली आहे। मनीष तारवीच्या विरोधात आक्रमण केलंय। सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा या मॅच मध्ये बनल्यात। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, इथे देखील कमी गतीने चेंडू टाकलाय। गतीचा काटा इथे बदलला होता, लॅक ऑफ स्पेस आणि चेंडूला डॉट। अप्रतिम चेंडू होता, अगदी कमबॅक डिलिव्हरी ज्याला आपण म्हणू शकतो, कारण कुणाल तडियाल अगदी आपण बघतोय तो स्वार झालाय मोठ्या फटक्यांवर आणि असं असताना ही डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर उचली आणि तिथून आत घुसणारा हा चेंडू। अप्रतिम डिलिव्हरी, वेल बोल्ड। मनीष शॉर्ट बॉल आहे, इथूनही उडवलंय, इथे जागा बनवली आणि तिथून कार्यक्रम केलाय। लेट्स सी द अंपायर डिसिजन। फायनल मॅच मध्ये आलेला अजून एक महत्वपूर्ण श्रद्धांजली षटकार। वेलकम वेलकम, सुस्वागतम करूया सन्माननीय बेटादादा भोईर यांचं। एकूणच ही मुख्य उपस्थिती आपल्याला लाभते। अजिंक्यचे या स्पर्धेमध्ये अंतिम सामना सुरू झालाय आणि बेटादादांचं खास खास स्वागत करूया मुख्य मंचावर। वेलकम बेटादादा भोईर। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। हरपून या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत करूया मान्यवरांचे। प्रिय सन्माननीय सौजन्यशाली पाहुणे आले, मने प्रसन्न झाली, पाहुणे आले मने प्रसन्न झाली। आपल्या व्यासपीठावरती याच परिसरातील नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय सन्माननीय कन्या भोईर साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। वेलकम वेलकम वेलकम। खऱ्या अर्थानं आदर्श नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। खूप चांगलं कार्य या संपूर्ण विभागामध्ये कन्या भोईर साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचंच आगमन या व्यासपीठावरती। आपलं हार्दिक स्वागत आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र च्या या क्रीडा स्पर्धेमध्ये। जाऊया मॅचच्या दिशेने। स्कोर कार्ड वरती 16 धावा बनल्यात। पहिल्या षटकामध्ये कुणाल कमालीची बॅटिंग करतो या मॅच मध्ये। इथे देखील खोलात टाकला होता, चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी। वैभव फिल्डिंग चांगली, इथे फक्त सिंगलच मिळेल। बेटादादा भोईर आलेत आणि सांगताना आनंद आहे। बघा काय घडलंय, हे जे मैदान आहे ना, हे मैदान मागचे 2 वर्ष बंद होतं। बरीच कारणं आहेत त्यामागे, मात्र निश्चितच मात्र हे मैदान ज्या पद्धतीने अजिंक्यने उपलब्ध करून दिलंय, मागच्या काही दिवसांची सतत मेहनत, अगदी अभिमान वाटावा असा एक क्षण आहेत। यावेळेला आपण बघतोय अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इथे निर्धाव जातोय। षटक संपलंय, धावसंख्येकडे लक्ष घालूया। धावसंख्या झाली ती म्हणजे पहिल्या ओव्हर नंतर 17। मात्र निश्चितच जुचंद्र परिसर आणि जुचंद्रचं क्रिकेट बेतादादांना काही नवीन नाही आहे। इकडे जसे कलाकार आहेत तसे क्रीडापटू देखील आहेत। मात्र सध्या चणचण आहे ती मैदानांची। या परिसरात एक मैदान व्हावं हा बऱ्याच वर्षीचा अगदी आपला मानस आहे। मात्र फक्त मानस व्यक्त करावा ह्या गोष्टी आता राहिला नाहीत बेटादादा। आणि सध्या तुमचं नेतृत्व कुशल आहे, आम्हाला पूर्ण कल्पना आहे। भविष्यकाळात तुमच्या माध्यमातून, इकडच्या अनेक स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून ती एक
नक्कीच बाब पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आणि या सगळ्या गोष्टी मी फक्त अजिंक्यच्या माध्यमातून सांगत नाही, तर एक क्रीडाप्रेमी, एक क्रीडा रसिक या नात्याने मला प्रामाणिकपणे वाटतं की एवढे क्रीडा रसिक ही मॅचेस पाहायला इकडे आपल्या पंचकृषीतून येतात, त्यांना एक अतिशय चांगलं मैदान उपलब्ध होईल अशी नक्कीच आशा आम्हाला वाटते. आणि तुमच्या कुशल नेतृत्वात ते काम व्हावं ही आमची देखील इच्छा आहे. धन्यवाद. बेटा दादांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या 17. निशांत. फायनल मॅच, दुसरी ओव्हर, अंतिम ओव्हर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश. हो, यावेळेस देखील खोलात टाकला होता, डिग आउट केला ऑन साइडला. मिड विकेट रिजनला फिल्डर वेगाने धावलेत. सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल या ठिकाणी केला जाणार नाही. अतुल ठाकरे डीप मध्ये होता. फिल्डिंग चांगली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 18 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या. या षटकाची सुरुवात करत असताना कमालीचा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज प्रकाश तुंबड्याच्या माध्यमातून. निशांत, फायनल मध्ये आलेले दोन संघ आणि त्यांच्या जर्सी बघा. एका बाजूला पिंक जर्सी आहे, दुसऱ्या बाजूला अगदी आपण बघतोय ती म्हणजे निळी जर्सी आहे. इथे सौरव मिश्रानं ऍडजस्ट केलंय स्वतःला, तिथून स्ट्रोक कंप्लीट केलाय. अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथेही एकच धाव मिळणार आहे. 2 षटकांची अंतिम मॅच आपण बघतोय. जुचंद्र टेनिस क्रिकेट हे चॅनल अगदी प्रगती करते आहे. जबरदस्त ही स्पर्धा. श्रद्धांजली चषक, रवी दादाच्या अनंत आठवणी, क्रिकेटचा हा सोहळा अगदी रंगलाय. पुढे येऊन खेळलेत, अगदी पुढे येऊन खेळलेत. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. इथूनही धावा मिळणार आहेत, मात्र अचानक पद्धतीने चेंडू थांबलाय. याचं कारण अगदी डिफ्लेक्शन पाहायला. काही असे ब्लाइंड स्पॉट्स आहेत या मैदानाच्या आतमध्ये निशांत, त्याच्यामुळे हा चेंडू थांबलाय. एरवी हा चौकार अगदी मैदान ओपन असतं तर निश्चितच चांगल्या पद्धतीने चौकार जाऊ शकला असता, मात्र जर तर आहे आणि जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नसतं. मात्र काय हा मंच सजलाय. जबरदस्त पाहुणे. जेवढी निमंत्रणं आम्ही दिली त्या सगळ्या निमंत्रणांना आमच्या पाहुण्यांनी अगदी हिरवा कंदील दाखवलाय. नेक्स्ट बॉल इथे स्विच इट करायला गेले, मात्र योग्य चेंडूची हाताळणी. प्रकाश तुंबडा एक्सपिरियन्स दाखवतायत आपला. निशांत, चांगला चेंडू पाहायला मिळाला. या षटकामध्ये धावा थांबल्यात. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. चांगला कटरचा वापर केला. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न कुणालने केला होता. प्री माइंडेड स्ट्रोक होता आणि अगदी फलंदाजाला रीड केलं आणि त्यानंतर कमालीचा चेंडू ॲपीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. डाऊन द बॉल. वैभव धूम संघाचा कॅप्टन आणि त्याने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज बाद. कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन. प्रकाश तुंबडा आपण बघतोय. हा देखील एक अजिंक्यचाच भाग आहे. अगदी हे सगळे खेळाडू अजिंक्यच्या सानिध्यात वावरले. आणि मगाशी मोहनदादांनी अशी अतिशय चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली. आज जे जुचंद्रचं क्रिकेट आहे ना, त्या क्रिकेटची निश्चितच मुहूर्तमेढ जर बघायचं गेलं तर अजिंक्यच्या माध्यमातून बऱ्याच क्रिकेटपटूंची रोवली गेली आहे. आणि त्यामुळेच आज वेगवेगळ्या संघांमधून हे खेळाडू जुचंद्रच्या एकूणच अजिंक्यच्या संघामधून गेलेत, याचा सार्थ अभिमान आहे. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. गडीबाद 1. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. कुणाल तडियाल या मालिकेत 50 चेंडू खेळलाय. 116 धावा कुठलेत. वेल डन कुणाल तडियाल. काय बॅटिंग दाखवली आहे. स्ट्रायकेंडला मात्र आता यश जाधव आहे. याही खेळाडूने आपला दबदबा दाखवलाय. या संपूर्ण मालिकेमध्ये दबदबा दाखवलाय. हा फटका देखील बघा. अगदी खेळाडू कक्षाकडे. वाडा कॅच. अतुल ठाकरे. अतुल ठाकरे. अतुल ठाकरे. वा, अफलातून झेल. शेवटच्या चेंडूवर अगदी मोठा कार्यक्रम करायचा होता, मात्र या कार्यक्रमात अगदी विघ्न आणलंय अतुल ठाकरे ना. वाडा कॅच. जबरदस्त गोलंदाजी. कमालीची गोलंदाजी. काय जोड्या फडले त्या षटकामध्ये गोलंदाज प्रकाश तुंबडेने. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं प्रकाश तुंबडा या मॅच मध्ये चमकदार कामगिरी करतोय. महत्वाची विकेट या ठिकाणी या फलंदाजाला बाद केला. अतुल ठाकरे डीप मध्ये होता आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल. खऱ्या अर्थानं अप्रतिम जोड्या फोडलेत. प्रकाश तुंबडा हा जर वकील असताना घटस्फोट एक्सपर्ट बनला असता. इतक्या चांगल्या जोड्या फोडलेत. क्या बात आहे, क्या बात आहे. चला मुख्य मंचावर खास खास सन्मान करूया. सन्माननीय नगरसेवक आणि निश्चितच आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व बेटादादा भोईर म्हणजेच कन्हैया भोईर साहेबांचा मी विनंती करतोय. अजिंक्य स्पोर्टचे निश्चितच तुषारदादा गावडे तसेच पारस म्हात्रे यांना की त्यांच्या, तसेच श्यामदादा पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण हा खास सन्मान करूया. तो म्हणजे निश्चितच बेटादादा भोईर यांचा. एकदा जोरदार टाळ्या बेटादादा भोईर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत नेहमीच. आणि मला आजही आठवते ती मागे जी स्पर्धा झाली होती, ज्यावेळेला निश्चितच रवी दादांनी आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. त्या मनोगतात
त्या ओळी वाचताना माझ्याही अंगावर अगदी काटा आला होता की त्यावेळी सांगितलं की आजारपणामध्ये बेटादादांनी दिलेला जो आधार होता ना तो अतिशय महत्त्वपूर्ण ठरला होता. त्यामुळे बेटादादा आपलं रविदादांच्या परिवाराच्या माध्यमातून, अजिंक्य स्पोर्ट्सच्या माध्यमातून, क्रीडा रसिकांच्या माध्यमातून आपलं मनापासून हार्दिक आभार. त्यांना ही शिवप्रतिमा भेट देताना देखील आम्हाला आनंद होतोय आणि निश्चितच अगदी आपलं कार्य असंच बहरत राहो. जुचंद्र गावाचं नाव, जुचंद्र एकूणच गावाचा विकास आपल्या हातून घडत राहो याच आई चंडिके चरणी प्रार्थना. चला आता बेटादादांना विनंती करतो अजून एक खास सन्मान त्यांच्या शुभ हस्ते झाला पाहिजे, कारण एक अशी मुलगी जी आपल्या अजिंक्यच्या एका माणसाच्या हातातून घडते. उन्नतीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भारताचे 15 वर्षाखालील एक अशी खेळाडू जिने भारतीय क्रिकेटमध्ये निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने प्रवेश केला आहे आणि ती चांगलं काम करते. मी संजयला देखील विनंती करतोय, त्यांचे वडील आहेत, संजय या प्लीज. आणि उन्नतीसाठी निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजे. चांगलं काम करते. भविष्यकाळात ती भारताच्या महिला संघामध्ये जर दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मेहनत आहे तिची आणि सध्या ती अप्रतिम क्रिकेट खेळते आहे. संजय तिच्यावर अतिशय चांगलं काम करत आहेत आणि अजिंक्यतर्फे, जुचंद्र गावातर्फे, टेनिस क्रिकेट विश्वातर्फे तिला खूप साऱ्या शुभेच्छा. तिला ही खास भेट देताना देखील आम्हाला आनंद होतोय. चला वळूया मॅचकडे, पुन्हा एकदा जाऊया निशांत यांच्याकडे. थँक्यू. चला उन्नती आपल्या समोर काही गोष्टी नक्कीच सांगणार आहे. उन्नती ओ यावेळेला हा फटका षटकार काय स्टार्ट दिलाय. तर येस उन्नती माझ्या समेत आहे. उन्नती सध्या तुझी प्रगती चांगली आहे आणि निश्चितच टेनिस बॉल क्रिकेट एका बाजूला होते, मात्र सध्या तुझ्या प्रगतीविषयी काय म्हणशील आणि तुझ्या पप्पाचा, तुझ्या घरचा सपोर्ट तुला कसा आहे, काय म्हणशील. माझ्या पप्पांचा आणि मम्मींचा खूप चांगला सपोर्ट आहे आणि माझी खेळण्याची सुरुवात आणि आवड ही याच ग्राउंडवरनं झाली. क्या बात आहे. उन्नतीची टाळ्या झाल्या पाहिजे. बघा तिचा कॉन्फिडन्स किती जबरदस्त होता. बरेच टेनिस बॉल क्रिकेटपटू आमच्याकडे आले की नाही मी बोलणार नाही, मात्र उन्नती तुझं अभिनंदन आणि खूप साऱ्या तुला शुभेच्छा. जोरदार टाळ्या उन्नतीसाठी. थँक्यू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यश जाधव, राऊंड विकेट. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं स्ट्रोकला एक्झिक्यूट केला. मिड विकेट रिजनला डीप मध्ये प्रोटेक्शन. इथे सिंगल मिळते. सेकंडचा कॉल केला जाईल का, नाही, फक्त एकच धाव. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि ती सिंगल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. 22 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 7 धावा या मॅच मध्ये बनल्यात. का नाही बनणार मित्रा, अगदी फायनल आहे, जिंकायचंय, ती ट्रॉफी उचलायची आहे आणि त्यासाठी चाललेला हा कणखर संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्यची स्पर्धा, फायनल मॅच. इथे विकेट येणार आहे. परतावं लागतंय ते म्हणजे राहिलला. विकेट क्रमांक या मालिकेतील 14 आहे. यश जाधव आपले घोडे अगदी पुढे दौडवतोय. वेल बोल्ड. जबरदस्त गोलंदाजी. महत्वाची विकेट राहिलला बाद केल्या आणि अगदी समोर सापडला होता राहिल आणि ते महत्वाची विकेट या मॅच मध्ये. पहिला धक्का टीम 94 कामन या टीमला बसला. समीकरण जर पाहिलं तर येणारे 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये 2 विंडो मध्ये खऱ्या अर्थानं दाखवलं जातं. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून काय टेलिकास्ट आहे. अगदी जर पाहिलं तर समोर आली आणि पायचीच्या स्वरूपात ती विकेट मिळाली. फलंदाज राहिलला बाद केल्या. यश जाधवने आजच्या दिवसामध्ये भरपूर मोठा कारनामा केला. मोठमोठ्या फलंदाजांना जर पाहिलं तर त्याने बाद केलेत. इथे आणखीन एक विकेट या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून दबाव टाकला आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये येणारे 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. मैदानावरती अतुल ठाकरे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या फलंदाजाच्या बॅट मधून शतक आलाय. तोच फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. 23 चेंडूचा सामना केला होता आणि या खेळाडूने 100 धावा बनवल्या होत्या. तोच फलंदाज अतुल ठाकरे, परंतु तो सामना वेगळा होता. हा सामना वेगळा आहे. ती स्पर्धा वेगळी होती, ही स्पर्धा वेगळी आहे. इथून चांगली कामगिरी करावं लागेल. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. गरज आहे 9 चेंडू मध्ये 15 धावांची. तुम्ही पाहताय अंतिम सामना. हलक्या हाताने चेंडूला प्लेस केला, ऑन साइडला टर्न केला. 1 धाव इथेही मिळते. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आलेत. मात्र ही स्पर्धा ही लक्षात राहणारी स्पर्धा आणि निश्चितच रवी दादाच्या स्मृती प्रित्यर्थ असलेली स्पर्धा. रवी दादाचा खेळ जर तुम्हाला आठवत असेल, रवी दादाविषयी जर तुमच्या मनात प्रेम असेल तर त्या रवी दादांना श्रद्धांजली म्हणून एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. प्लीज सगळ्या क्रीडा रसिकांना मी विनंती करतोय.
ही श्रद्धांजली तुमच्या टाळ्यांची आहे मित्रांनो. मनापासून आभार. थँक्यू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यश जाधव. 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 8 धावा या मॅच मध्ये बनल्या. चांगली सुरुवात केली आहे. अमन शेखच्या बॅट मधून षटकार आलाय. इथे तो स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर राऊंड विकेट. इथे आणखीन एक चांगला चेंडू टाकलाय परंतु इथे विकेट मिळेल का? हो मिळाली विकेट. वाह, त्या ठिकाणी राहुल जाधव होता आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल. आणखीन एक फलंदाज बाद या मॅच मध्ये दबाव टाकलाय टीम 94 कामन या संघावरती. ज्या अमनच्या बॅट मधून षटकार आला होता ना, त्याच अमनला शांत केले या मॅच मध्ये. त्याची विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद. वा वा वा, काय राहुलला झेल टिपलाय. अफलातून असं वाटलंही नव्हतं तो फ्रेम मध्ये येणार की नाही, मात्र शेवटच्या क्षणी अगदी स्वतःला झोकवून दिलाय. अगदी ती जबरदस्त रेस पाहायला मिळाली. वेल डन राहुल जाधव. जबरदस्त झेल. 15 गडी बाद केलेत आतापर्यंत या मालिकेमध्ये. यश जाधव नावाचा डंका. यश जाधवचाही खेळ आवडला असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. वेल बोल्ड यश जाधव. अफलातून कामगिरी राहिले. अफलातून कामगिरी राहिले. मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. 7 चेंडू 14 धावा. ट्रॉफी कोणाची? मनीष येतोय. नवीन फलंदाज मनीष येतोय. या 19 मालिकेच्या माध्यमातून नवीन विजेता सापडणार आहे 19 अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला. इथे मात्र आपण बघितलं इम्पॅक्ट बाहेर होता. पंचांनी अपील फेडून लावले. मात्र या 2 धावा कंप्लीट करताना हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळालेत. आणि कदाचित काय चाललंय, विकेट कोणाची घ्यायची आहे इथे आपण बघतोय. नक्कीच मनीष परतणार आहे. धावची चरपाने ही विकेट आली आहे. निशांत, अगदी वातावरणात आपण बघतोय एक वेगळा गारवा आहे. मात्र सध्या क्रिकेटमध्ये जे वातावरण तापलंय ना, ती गोष्ट महत्वपूर्ण आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. इथे धावबाच्या सुरुवात फलंदाज बाद झालेत. सुंदर असे वातावरण, गोड गुलाबी हवा. सुंदर असे वातावरण, गोड गुलाबी हवा. वेळ लावी जीवा, ही क्रिकेटची हवा. वेळ तर प्रत्येकाला असतो, कुणाला प्रेमाचं तर कुणाला क्रिकेटचं. आणि तेच वेळ या खऱ्या अर्थानं क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्हा आम्हा सर्वांना घेऊन आलाय. अप्रतिम क्रीडा स्पर्धा, यशस्वी स्पर्धा. स्पर्धा कशी असावी ना, त्याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. येणारे 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. फायनलचा सामना, अंतिम सामना. श्रद्धांजली चषकातील तुम्ही पाहताय कोण जिंकेला सामना. एका बाजूला मीरा रोड परिसरातील सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम 94 कामन संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जेटीसीचा लाईव्ह पोल सुद्धा सुरू आहे सध्या. त्यामध्ये ज्यांनी वोटिंग केले तिकडे एक आमच्याकडे निश्चितच एक्झिट पोल आलाय की 52% लोकांना वाटतंय की हा सामना टीम 94 जिंकेल. 48% लोकांना वाटतंय की हा सामना सिद्धिविनायक बॉईज मीरावड संघ जिंकेल. बरेच सामने वेगवेगळ्या साइट्सवर देखील सुरू आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. लास्ट ओव्हर 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती अश्विन यादव. या गोलंदाजाची देखील खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. आजच्या दिवसामध्ये देखील अश्विन यादव चर्चेमध्ये होता. फायनलच्या मॅच मध्ये दमखम दाखवावी लागेल. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. समोर अतुल ठाकरे ब्रँड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. चांगला कटरचा वापर केलाय. अतुलला शांत ठेवलं या चेंडूवरती. अश्विन यादव, ज्याला मीरा रोड मध्ये रफ्तार म्हटलं जातं, ती रफ्तार आपल्याला पाहायला मिळालंय. इथे जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्पीड बघूया. 143 काय स्पीड होता. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. अश्विन यादव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. हो यावेळेस वाचण्याचा प्रयत्न केलाय. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. दबाव बॅटिंग करणाऱ्या टीम वरती देखील आहे. दबाव फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती देखील आहे. दबाव दोन्ही संघाच्या पाठीराख्यांवरती देखील आहे. या मॅच मध्ये दबाव पाहायला मिळतो. परंतु दबावामध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल ना, तोच ही स्पर्धा जिंकेल. इथे चांगली कामगिरी करावी लागेल. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. अश्विन यादव पहिला चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला, परंतु अतुल ठाकरेला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. अनेक वेळा त्याने स्वतःला सिद्ध केलंय, परंतु या फायनलच्या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल.
सन्माननीय जनार्दन म्हात्रे साहेबांचं देखील इथे आगमन होताना दिसतोय. इथे आपण बघतोय जबरदस्त रित्या विकेट आली आहे. लेग बिफोर विकेटची अतुल ठाकरेला परतावं लागेल. मोठी विकेट या मॅच मधली. काय गोलंदाजी केली जाते, जबरदस्त कामगिरी. आणखीन एक फलंदाज बाद. अतुल ठाकरे नगरसेविका दीपाताई सुजेश पाटील यांचं देखील आगमन होताना मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळते. ताईंचं मनापासून हार्दिक स्वागत. नवनिर्वाचित नगरसेविका आहेत आणि निश्चितच आपल्या प्रभागामध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी त्याही सज्ज झाले. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाच्या वतीनं. वेलकम ताई, आपलं स्वागत आहे. फायनल मॅच सुरू आहे. अगदी 4 चेंडूंचा खेळ राहिला. 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कामन की मीरा रोड हा प्रश्न आहे. फायनल मॅच, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, अजिंक्यचं आयोजन, रवी दादांच्या अनंत आठवणी, मान्यवरांची ही मांदियाळी. काय क्रिकेटचा हा सोहळा. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. या 11 धावा या मॅच मध्ये बनवाव्याच लागतील. यावेळेस देखील मोठा फटका लॉंग ऑफला उडवलाय, परंतु फटका फसलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. डाऊन द बॉल आणि त्यांच्या माध्यमातून आणखीन एक कमालीचा झेल. फलंदाज बाद. प्रकाश तुंबडा आले, मोठा फटका खेळण्यासाठी गेले, मात्र वाईड यॉर्कर चेस करताना चूक झाली आहे. अगदी लॉंग ऑफ बाउंड्रीवर हा सुंदर झेल सौरव मिश्राच्या माध्यमातून विकेट आली आहे. अजून एक मोठी विकेट आली आहे. या मॅच मध्ये आता थोडासा विजय दुसर दिसू लागलाय, मात्र मॅच संपलेली नाहीये. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये अजूनही 11 धावांची गरज आहे. फायनल कोणाची, टीम 94 कामन की सिद्धिविनायक बॉयज मीरा रोडची. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. या विकेटने सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड संघासाठी हा सामना दृष्टिक्षेपात आलाय. प्रकाश तुंबडा हा फलंदाज बाद झालाय, परंतु नवीन फलंदाज जतीन देवलीकर मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 11 धावा. 11 धावा 3 चेंडू. एका बाजूला अश्विन यादव तर एका बाजूला जतीन देवलीकर. एका बाजूला मीरा रोड संघ तर एका बाजूला टीम 94 कामन संघ या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अश्विन यादव, राईट आर्म राऊंड विकेट. महत्वाचा चेंडू आहे या मॅच मधील. चांगल्या टप्प्यावरती टाकावं लागेल. गोलंदाज तयार. इथे देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न, तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये त्या ठिकाणी. स्क्वेअर रिजनला जर पाहिलं तर फिल्डर पोहोचतायत, फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 12 धावा. येणारे 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती अकबर शेख, कामन क्रिकेटचा कोहिनूर हिरा, ज्याने अनेक वर्ष कामन क्रिकेटची सेवा केली आहे, तो फलंदाज मैदानावरती. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. आयुष्यात स्वतःला सिद्ध केलं ना की संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात. आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल अकबर शेखला या मॅच मध्ये. चला चला, ज्या बाईकच्या लाईट्स ऑन आहेत त्या बंद करा प्लीज. शेवटचे 2 चेंडू 10 धावांची गरज. अकबर शेख ऑन स्ट्राईक. अगदी बुंद्यात टाकलाय. इथे मात्र हा फटका अप्रतिम आहे. चौकार आलंय, चौकार आलंय. फायनल मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत गेलीये. मॅच आवडली असेल तर टाळा वाजवायला हरकत नाहीये. कम ऑन पब्लिक. जबरदस्त सामना शेवटच्या चेंडू पर्यंत गेलाय आणि हेच आम्हाला तर पाहायचं होतं ना. आमचे मान्यवरही त्याच गोष्टीसाठी आलेत. अगदी फायनल मॅच, 12 चेंडूंचा खेळ शेवटच्या चेंडू पर्यंत गेलाय. 1 चेंडू 6 धावा. अकबर इथून हिरो ठरणार का किंवा इथून अश्विन यादव हिरो ठरणार का? कोण जिंकेल ही मॅच? प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. शेवटचा चेंडू अजूनही डिलिव्हर व्हायचंय. जवळजवळ 7 वाजत आलेत. अजिंक्यची ही स्पर्धा अजूनही संपलेली नाहीये. रवी दादा अजूनही जागृत आहे. एकदा जोरदार टाळ्या फायनल मॅच साठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. इथे चेंडू आलाय डॉट. सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या संघाने श्रद्धांजली चषक 2026 वरती नाव कोरलंय. फायनलच्या मॅच मध्ये बलाढ्य टीम 94 कामन या संघाचा पराभव केलाय. व्हॉट अ मॅच. काय सामना पाहायला मिळाला. रंगतदार सामना, क्रीडा रसिकांची मने जिंकणारा सामना आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जिंकली आहे सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. काय अफलातून कार्यक्रम इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि निश्चितच लगेच आपण मुख्य मान्यवर कक्षामध्ये येऊन निश्चितच मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत, कारण आपले अनेक चांगले मान्यवर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
सन्मान्य बेटादादा भोईर आहेत, तसेच मोहन रवींद्र पाटील साहेब सुद्धा आहेत इथे. त्याच्यानंतर ताई सुद्धा इथे उपस्थित आहेत, नवनिर्वाचित नगरसेविका